नमस्कार, मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, काल जो आपण विषय घेतला होता त्यामध्ये आपण सिस्टीम्सबद्दल चर्चा केली होती आणि मी असंही म्हणलो होते की मी प्रत्येक सिस्टीमवर एक एक व्हिडिओ बनवेल. तर आजचा जो आपला विषय आहे ह्या सिस्टीम्सला घेऊनच आज आपण पुढे जाणार आहोत. तर यामधली पहिली जी सिस्टीम आपली आहे ती आहे थॉट सिस्टीम, म्हणजे आपली विचारसरणी. तर आजचा आपला विषय असा आहे फ्रेंड्स की विचार बदलले नाहीत तर निर्णय बदलत नाहीत. फ्रेंड्स, सरळ साधं सोपं वाक्य आहे की विचार बदलले नाहीत तर निर्णय बदलत नाही. कारण आपले जे निर्णय असतात ते आपले थॉट प्रोसेसला ड्रिव्हन असतात. आपण जसं विचार करतो तसंच लाईफमध्ये आपण वागा बोलायला लागतो. गौतम बुद्धांनी म्हणलेलं आहे, माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट यू थिंक यू बिकेम. म्हणजेच तुमचे विचारच सर्व काही आहेत. तुम्ही जसा विचार करता तसंच तुम्ही आयुष्यामध्ये घडता. तर मित्रांनो, की कसं असतं ना, बऱ्याच वेळेस लाईफमध्ये आपल्याला मोटिवेशनची कमी नसते, डिसिप्लिनचीही आपल्या लाईफमध्ये कमी नसते. आपण हार्डवर्क करत असतो तरीही आपल्याला रिझल्ट भेटत नाहीत. का भेटत नाहीत? तर आपली जे थॉट प्रोसेस असते, आपली जे थॉट सिस्टीम असते ती गोंधळलेली असते आणि यामुळे मग आपल्याला आपले जे एक्सपेक्टेबल रिझल्ट असतात ते अचीव होत नाही. तर थॉट सिस्टीम म्हणजे काय, पहिले आपण हे समजून घेऊ मित्रांनो. थॉट सिस्टीम म्हणजे आपण कसं विचार करतो. सेम सिच्युएशन, डिफरंट पीपल, डिफरंट ऍक्शन्स. एक समजा आपण एक सिच्युएशन घेऊ, काहीही, की एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, की एक एसे तुम्हाला लिहायचा आहे समजा. तर तो एसे लिहिण्यासाठी एखादा व्यक्ती काय करतो, कागद पेन घेतो आणि लिहायला चालू करतो. आणि मग जसं जसं त्याच्या डोक्यात विचार येतील किंवा जसं तो टॉपिक आहे त्या पद्धतीने तो लिहित राहतो. दुसरा व्यक्ती काय करतो, की तो पहिल्यांदा पाहतो की हा टॉपिक काय काय, ओके, मग ह्या टॉपिक मध्ये तो त्याच्या सब पॉइंट्स करतो आणि मग त्या सब पॉइंट्स वर थिंक आउट करून मग तो त्याच्यानंतर एक स्क्रिप्ट तयार करून मग तो लिहायला घेतो. यामुळे फायदा काय होतो, जो पहिला व्यक्ती आहे, तो ज्याने डायरेक्ट लिहायला घेतलेला आहे, त्याला एखाद्या ठिकाणी जर तो अडला तर त्याला हे विचार करावा लागेल की आता इथून पुढे मी काय लिहू. पण जो दुसरा व्यक्ती आहे की ज्याने सर्व काही प्रॉपर सब पॉइंट्स काढले आहेत, त्याच्या मायनर नोट्स केल्यात आणि मग त्याने लिहायला घेतलंय, त्याला माहिती आहे की त्याने काय फ्लो मध्ये त्याला जायचंय. मग त्याचा फ्लो जो आहे तो प्रॉपर फ्लो येतो आणि त्याला जो रिझल्ट अचीव करायचा आहे तो रिझल्ट तो अचीव करतो. तर फ्रेंड्स, ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की आयुष्य बाहेरून नाही तर आतून चेंज होत असतं. इंटरनली आपलं लाईफ चेंज होत असतं. त्यासाठी आपल्याला एक चेन असते, ती चेन आपण पहिल्यांदा समजून घेतो की थॉट, इमोशन, ऍक्शन आणि रिझल्ट. ही एक सिंपल चेन आहे. थॉट, इमोशन, ऍक्शन, रिझल्ट, चार गोष्टी. आपले जे थॉट्स आहेत त्याला आपण इमोशनली कनेक्टेड असतो आणि त्या इमोशन्सला घेऊनच आपल्या ऍक्शन्स असतात आणि त्या ऍक्शनचेच जे आउटकम असतं तो आपल्या अल्टिमेट रिझल्ट असतो. तर इफ यू चेंज युअर थॉट, यू चेंज युअर इमोशन, यू चेंज युअर इमोशन, यू चेंज युअर ऍक्शन, यू चेंज युअर ऍक्शन, द रिझल्ट विल बी चेंज्ड. साधी सिंपल गोष्ट. आपण जसा विचार केला तसेच आपले इमोशन्स त्याला कनेक्ट होतात. जसे आपले इमोशन त्या गोष्टीशी कनेक्ट होतात त्या पद्धतीने आपण त्या गोष्टीवर ऍक्शन घेतो आणि मग आपल्याला पाहिजे तसा त्याचा रिझल्ट आपल्याला भेटतो. सो ही एक जी चेन आहे ती चेन आपल्याला योग्य पद्धतीने फॉलो केल्या गेली पाहिजे. प्रॉपर थॉट, प्रॉपर इमोशन, प्रॉपर इमोशन, प्रॉपर ऍक्शन, प्रॉपर ऍक्शन, करेक्ट रिझल्ट. सिंपल. तर मित्रांनो, हे ध्यानात घ्यायला पाहिजे की जर रिझल्ट चेंज करायचा असेल तर थॉट्स म्हणजेच आपले विचार, आपली विचारसरणी आपल्याला बदलायला पाहिजे. सेम विचारसरणी घेऊन तुम्ही एक्स्ट्रा आउटपुट्सची जर डिमांड करत असाल तर ते पॉसिबल नाही. जर तुम्हाला एक्स्ट्रा आउटपुट पाहिजे असतील तर तुम्हाला काहीतरी एक्सेप्शनल थॉट्स, एक्सेप्शनल विचारसरणीचाच अवलंब करावा लागेल, ज्यातून तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट भेटतील. तर मित्रांनो, आपण हे पाहूया की मोस्ट ऑफ द पीपल्सची थॉट सिस्टीम कशी असते. तर काही मुद्दे आहेत, काही 4-5 पॉइंट्स आहेत. पहिलं, ओव्हर थिंकिंग. दुसरं, फिअर बेस्ड थिंकिंग. तिसरं, कंपॅरिझन. चौथं, पास्ट रिग्रेट लूप आणि व्हॉट इफ मोड.
तर ओव्हर थिंकिंग काय की समजा एखादी गोष्ट करायची त्याबद्दल आपण इतका जास्त विचार करतो की त्या विचारांमध्येच आपण कन्फ्युजन होऊ शकतो. असं केलं तर, मग असं झालं तर, असं नाही झालं तर. आणि मल्टिपल थिंकिंगमुळे आपल्याला मग प्रॉपर निर्णय घेता येत नाही आणि मग आपण अडकतो. फिअर बेस्ड थिंकिंग म्हणजे भीती. मी जर असं केलं आणि हे जर मला जमलं नाही तर काय होईल, मग मी फेल झालो तर काय होईल, ही झाली फिअर बेस्ड थिंकिंग. तिसरं म्हणजे कंपॅरिझन. एक उदाहरण देतो मी कंपॅरिझनचं. एक टास्क 2 लोकांना दिलेला आहे, तर तो समोरची व्यक्ती एक वेगळ्या पद्धतीने टास्क करते, आपण ती एक टास्क एका वेगळ्या पद्धतीने करतोय. पण मग त्यावेळेस काय करतं की आपण त्याला त्याच्यासोबत आपल्या स्वतःच्या गोष्टीला कम्पेअर करतो की तो असं करतोय, मग त्याचं चांगलं होतंय का, मग माझं कसं व्हायला पाहिजे. हे कंपॅरिझन नाही पाहिजे. तो वेगळा माणूस आहे, मी वेगळा माणूस आहे, मला जसं करायचंय तसंच मला करावं लागणार, त्याला जसं करायचंय तो त्याच्या पद्धतीने करतोय, हे समजून घेतलं पाहिजे. पास्ट रिग्रेट लूप. तर पास्ट रिग्रेट लूप काय ना मित्रांनो, की बऱ्याचदा पास्ट मध्ये म्हणजे भूतकाळामध्ये आपल्याकडून एखाद्या गोष्टीला घेऊन काही चुका झालेल्या असतात. एखादं काम करताना आपण काही मिस्टेक्स केलेल्या असतात आणि त्या मिस्टेक्सची आपल्या मनात एवढी भीती असते की त्या गोष्टींचा आपल्याला रिग्रेट वाटत असतो, त्या गोष्टींबद्दल आपल्याला खेद वाटत असतो. आणि हा जो पास्ट रिग्रेट लूप आहे यामध्येच आपण बऱ्याचदा अडकून बसतो की नाही, माझ्यासोबत असं झालं होतं, मग माझ्यासोबत परत तसंच झालं तर काय करू. हा जो पास्ट रिग्रेट लूप आहे तो सुद्धा आपल्याला बऱ्याचदा मागे खेचतो. यातून बाहेर पडणंही गरजेचं आहे आणि हे प्रॉपर थिंकिंगमुळे, प्रॉपर थॉट प्रोसेसमुळेच शक्य आहे. व्हॉट इफ मोड. आता व्हॉट इफ मोड काय आहे, जर असं झालं नाही तर, किंवा हे जर असंच झालं तर, म्हणजे विनाकारण त्या गोष्टीबद्दल शंका कुशंका घेणं, मल्टिपल ऍस्पेक्ट्स करणं. आता मी सॉफ्टवेअरचा माणूस आहे, आमच्याकडे सॉफ्टवेअरमध्ये व्हॉट इफचा लूप लावतात. इफ किंवा एल्स म्हणजे जर असं नाही झालं तर असं. इफ एल्स किंवा व्हॉट इफ एल्स असा एक लूप असतो. तर त्याच्यामध्ये काय होतं की एक जर ऍक्शन नाही झाली तर दुसरी ऍक्शन ऑटोमॅटिक होते. सिंपल लॉजिक. तेच लॉजिक आपण लाईफ मध्ये अप्लाय करायला पाहिजे की जर नाही झालं हे तर हे असं होईल, पण जर असं नाहीच झालं तर मग कसं होईल, आणि मग ते जर तसं पण नाही झालं तर मग कसं होईल, याचा जर विचारच करत बसलो तर जे व्हायचं तेही होणार नाही आणि सगळं अडकून पडेल ना मित्रांनो. बरोबर आहे की नाही. तर ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की बऱ्याचदा आपण विचार करत नाही, तर आपले जे विचार असतात आपल्या डोक्यामध्ये जवळपास दिवसाला 65,000 ते 70,000 विचार येत असतात. आपल्या विचारांमध्येच आपण गुंतून पडतो आणि ते विचारच आपल्याला चालवत असतात. तर फ्रेंड्स, हे विचार कंट्रोल करायला आपल्याला शिकलं पाहिजे, तर आपली लाईफ सुरळीत चालू लागते. 2 प्रकारचे थॉट प्रोसेस असतात मित्रांनो, 2 प्रकारच्या थॉट सिस्टीम असतात. एक असते रिॲक्टिव्ह थॉट सिस्टीम आणि दुसरी असते कॉन्शियस थॉट सिस्टीम. तर आता आपण रिॲक्टिव्ह थॉट सिस्टीम बद्दल बोलूया. रिॲक्टिव्ह थॉट सिस्टीम जी आहे ती मध्ये काय असतं की फिअर, डाऊट, ओव्हर अनालिसिस आणि बाहेरच्या लोकांवर बेस्ड. लाईफमध्ये आपण बऱ्याचदा काय करतो की आपण बाहेरच्या लोकांवर अवलंबून असतो, त्यांचे आपण सल्ले घेत असतो किंवा त्यांच्यावर आपण हे करून त्याला आपण म्हणजे त्यांच्या सोल्युशन प्रमाणे, त्यांनी दिलेल्या सोल्युशन प्रमाणे आपण ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करत असतो. पण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने दिलेलं सोल्युशन आपल्या लाईफमध्ये कसं इम्प्लिमेंट होऊ शकतं याचा आपण कधी विचार केलेला आहे का? कारण तो ती गोष्ट त्याच्या दृष्टिकोनातून पाहत असतो, त्याचा दृष्टिकोन त्या गोष्टीला घेऊन, आणि आपला दृष्टिकोन हा कम्प्लिटली वेगळा असतो. कारण तो त्या गोष्टीला त्याच्या सिच्युएशन प्रमाणे पाहत असतो आणि आपली सिच्युएशन ऍक्च्युली वेगळी असते. यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होतो. दुसरं म्हणजे फिअर आणि डाऊट. बऱ्याचदा एखादी गोष्ट करताना किंवा एखाद्या सिच्युएशनमध्ये अडकल्यावर आपल्याला एक जी भीती असते ती भीती आणि आपले ओव्हर अनालिसिस आणि डाऊट्स आपल्याला त्या गोष्टीमधून बाहेरच येऊ देतात नाही. बऱ्याचदा आपण एखाद्या छोट्या गोष्टीवरही खूप जास्त अनालिसिस करतो आणि त्यामुळे म्हणजे गोष्ट ते इतकुशीच असते आणि त्याला आपण एवढं मोठं करून ठेवतो की मग आपल्याला वाटतं की अरे बापरे हे होईल की नाही. तर हे सुद्धा आपण बऱ्यापैकी कमी केलं पाहिजे असं मला वाटतं. आता कॉन्शियस थॉट सिस्टीम. कॉन्शियस थॉट सिस्टीम मध्ये काय काय येतं तर अवेअरनेस, क्लॅरिटी, चॉईस बेस्ड थिंकिंग आणि लॉंग टर्म व्ह्यू. तर अवेअरनेस म्हणजे काय,
की जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्याबद्दल प्रॉपरली समजून घेणं, त्याच्याबद्दल अवेअरनेस घेणं आणि त्याच्याबद्दल अवेअर होणं, मग त्या गोष्टीबद्दल प्रॉपर विचार करणं, प्लॅनिंग करणं, जेणेकरून आपल्याला क्लॅरिटी येईल की हा ठीक आहे, ह्या पद्धतीने आपल्याला जायचंय. मग चॉईस बेस्ड थिंकिंग, की एखादी गोष्ट करायची त्याच्याबद्दल आपण काही एक दोन चॉईसेस तयार करायच्या आणि त्या चॉईसला घेऊनच आपण आपली थॉट प्रोसेस चालवायची, जेणेकरून काय होईल की हा ही गोष्ट आहे ना, मग ह्या दोन मुद्दे आहेत, ह्यापैकी एक मुद्दा घेतला नाही, मला ह्याच पद्धतीने जायचं जेणेकरून मला प्रॉपर रिझल्ट भेटतील. ही झाली चॉईस बेस्ड थिंकिंग. आणि लॉंग टर्म व्ह्यू, कोणत्याही गोष्टीचा दुरोगामी विचार जर आपण केला की नाही याचं ऍट द एंड मला काय आउटपुट पाहिजे, तर आपण एक प्रॉपर प्लॅनिंग करू शकतो, आपल्याला प्रॉपर क्लॅरिटी भेटू शकते, आपण प्रॉपर चॉईसेस करू शकतो, जेणेकरून आपल्याला योग्य आउटपुट भेटेल. तर फ्रेंड्स, थॉट सिस्टीम आपल्याला अपग्रेड कशी करायची याबद्दल मी थोडं सांगतो की 3 टप्पे आहेत त्याच्यामध्ये. पहिला टप्पा, ऑब्झर्व युअर थॉट्स. ऑब्झर्व युअर थॉट्स म्हणजे काय, तर हा जो माझ्या डोक्यामध्ये विचार आलाय तो एक फॅक्ट आहे की ते एक अजम्पशन आहे हे समजून घेणं. ते जर एक सहज अजम्पशन असेल तर त्यावेळी आपल्याला एक वेगळा प्रोसेस करावा लागेल, आणि ती जर फॅक्ट असेल तर मग ती फॅक्ट जर आपल्या उपयोगाची असेल तर ती आपल्याला लाईफमध्ये अंमलात आणणं हे गरजेचं आहे. दुसरं, क्वेश्चन निगेटिव्ह लूप्स. जर कधी तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स आले किंवा निगेटिव्ह एखादी गोष्ट तुम्हाला वाटते की त्यावेळेस मग तुम्ही हा पण विचार करा की हे जे आहे हा विचार मला पुढे नेतोय की याच्यामुळे मी मागे जाऊ शकतो, म्हणजे हे जर केलं हे मी योग्य करतोय की हे अयोग्य आहे, हेही समजून घेणं, याचं अनालिसिस करणं ही गरजेचं आहे. तर ही झालं दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, रिप्लेस डोंट सरपास. म्हणजे दोन गोष्टी, मी असाच आहे आणि मी शिकतोय, ह्या दोन गोष्टी आहेत. की एखादा जर तुम्ही मुद्दा घेतलाय आणि तो जर तुम्हाला पटत नाही, तो तर त्या गोष्टीला घेऊन तुम्ही एखादा दुसरा मुद्दा घ्या, ती गोष्टच सोडून देऊ नका, तिला सरपास नका करू. तो तुमचा जो फॅक्टर आहे ज्याच्यामुळे तुम्ही अडताय तो पॉइंटच रिप्लेस करा ना, जेणेकरून तुम्ही एक प्रॉपर पॉइंट घ्या, तुम्ही प्रॉपर त्याच्यावर वर्क करा आणि पुढे जा. सिंपल फॅक्ट आहे. काय ना मित्रांनो, थॉट कंट्रोल करायचे नसतात तर प्रॉपर थॉट सिलेक्ट करायचे असतात. 65,000 थॉट जर तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तेवढी एनर्जी आणि तेवढी ताकद आपल्यामध्ये नसते. त्यासाठी एक खूप स्ट्रॉंग माणूस लागतो. त्याच्यामुळे जे थॉट्स येतात त्यातून जे गरजेचे आहेत ते सोबत घ्यायचे आणि तेच थॉट्स घेऊन पुढे चालायचं. हे सरळ साधं सोपं लॉजिक माझं आहे असं मला वाटतं. तर मित्रांनो, काही रिअल लाईफ तुम्हाला मी एक्झाम्पल देतो की एक सेम प्रॉब्लेम आहे, एक सिच्युएशन आहे जी की दोन लोकांवर आलेली आहे. तर दोन लोक आहेत, म्हणजे त्या दोघांचे दोन माइंडसेट आले. एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, एक निगेटिव्ह माइंडसेट आहे. आणि मग काय होतं की दोन माइंडसेट, दोन पीपल, तर दोन रिझल्टही आपल्याला भेटतात. जो पॉझिटिव्ह माइंडसेटने जातो तोही चांगलं काम करू शकतो आणि जो निगेटिव्ह माइंडसेटने जातो तोही चांगलं काम करू शकतो. मित्रांनो, हे समजून घ्या. बऱ्याचदा लाईफमध्ये आपण एखाद्या गोष्टीला घेऊन फक्त पॉझिटिव्हच विचार करतो. आपण त्या गोष्टीचे निगेटिव्ह पॉइंटर्स किंवा निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स पाहतच नाही की याच्यामुळे काय निगेटिव्ह होऊ शकतं. लाईफमध्ये कधी कधी आहे ना, निगेटिव्ह ऍस्पेक्ट्सवरही काम करणं गरजेचं असतं, की कारण जर तुम्ही निगेटिव्ह ऍस्पेक्ट्सवर काम केलं तर त्या निगेटिव्ह ऍस्पेक्ट्सवर तुम्ही जाण्यामुळे तुम्हाला जो लॉस होणार आहे त्यापासून तुम्ही वाचू शकता. इट इज ऑल अबाउट माइंडसेट. एखादा व्यक्ती आहे, त्याने त्या गोष्टीचं प्रॉपर अनालिसिस केलं, त्याने पॉझिटिव्ह थिंकिंग थ्रू त्याचं अनालिसिस केलं, त्याने त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट्स पाहिले आणि मग त्याने ते काम केलं. दुसरा व्यक्ती आहे, त्याने काय केलं, त्या गोष्टीचे निगेटिव्ह अनालिसिस केलं की ही जर चुकली किंवा हे जर फसलं तर काय काय होऊ शकतं आणि मग ते फसू नये म्हणून काय काय करावं लागेल. हे झालं निगेटिव्ह अनालिसिस. पण त्या निगेटिव्ह अनालिसिसमुळे त्याला काय भेटलं, तर त्याला हे भेटलं की मी कुठे कुठे चुकू शकतो.
माझ्याकडून काय चुका होऊ शकतात आणि त्याच्यामुळे मी कुठे लॉसमध्ये जाऊ शकतो याचं त्याने अनालिसिस केलं आणि ते होऊ नये म्हणून त्याने त्यावर काम केलं आणि त्याला जे पाहिजे ते त्यानं प्रॉपर आउटपुट घेतलं. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक पॉझिटिव्ह गोष्ट असते, एक निगेटिव्ह गोष्ट असते. जेव्हा आपल्याला एखादे काम करायचं असतं तर तेव्हा आपल्याला हे दोन्ही पैलू पारखून पाहावेच लागत असतात. पण ती पाहण्याची जी पद्धत आहे ती बदलणं, त्याचा कडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपले थॉट्स त्या गोष्टीच्या बाबतीत बदलणं हे महत्वाचं आहे असं मला वाटतं. ऍट द एंड मी एवढंच सांगेल की पैसा आपला आहे, निर्णय आपला आहे, कॉन्फिडन्स आपला आहे आणि थॉट्सही आपलेच आहेत आणि हे सगळं एका सिस्टीमवर उभं आहे. तर कोणती सिस्टीम कशी चालवायची हेही आपणच ठरवायला पाहिजे. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल सेट. थँक्यू मित्रांनो.